त्याला म्हणजे गेल्या 2-3 आज सकाळी ते की मावळमध्ये हे साका म्हणजे ब्रिज कोसळून काही जण पाण्यामध्ये वाहून गेली आहेत. त्यामुळे त्याच्यामुळेच फसतो. खूप गाजावाजा करत कर्मचारी काढले. कोणतीही पूजा अर्चेसाठी कर्मचारी नव्हते. अहो पूजा अर्चा करण्यासाठी नाही काढू शकत. मग ते तिथे झाडलोट करणं, पत्रावळ्या उचलणं, घाम म्हणजे तिथे पडलेले मंदिराचे जे काही तुमचा करणाऱ्याला कोणीच हात लावू शकत नाही. करणाऱ्यांना धक्का मारून बाहेर काढणं, कामावरनं कमी करून टाकणं, हे संविधानाच्या कुठल्या पानावर लिहिलंय? तुमचं संविधान जात पात संधीनुसार द्यायला पाहिजे. धर्माच्या आधारावरती जर तुम्ही नोकरीवर न काढत असाल तर ह्याला कसं म्हणायचं पुरोगामी महाराष्ट्र? हा जात्यांधांच्या ताब्यात गेलेला महाराष्ट्र आहे. त्यावरती गंभीर 114 जणांना त्वरित कामावर काढायला. आधी तुम्ही जातीवरनं लोकांना छळलं, आता धर्मावरनं छळतात. कालांतराने धर्म आणि जात एक होतील आणि धर्म आणि जातीवरनं ह्या महाराष्ट्रामध्ये वाटोळ होईल. म्हणजे काय, मला तेच सांगतो की जात्यंध एवढे आंधळे झाले आहेत की त्यांना समाज व्यवस्था भरत गोगवले हे कदाचित हे तोश्रीच्या किचन मध्ये असायचे. मला माहित नाही, त्यांना अधिकची माहिती असेल. मी आता आरोप कोणी कोणावरही लावू शकतो, त्यात काय मोठं आहे. अजित पवार माळेगावच्या सहकारी
कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये म्हटले मी कोणालाही निवडून आणू शकतो, मी कोणालाही पाडू शकतो. हे सगळं पाहिलेलं आहे. पुरंदरमध्ये पाहिलंय, शिरूरमध्ये पाहिलं. भाषण आहे पवारांकडनं. काय भाषणामध्ये एक महत्त्वाचा उल्लेख केलाय की या कारखान्याचा चेअरमॅन मीच बनणार, माझ्यापेक्षा उत्सुक उमेदवार कोण मिळणार असं. आपण कधी साखर कारखान्यात गेलो माहितीये, ऊस आणि साखर यांचं नातं माहितीये. बाकी ज्या पद्धतीने सरकार जे एसटीचं विलीनीकरण करावं यासाठी आंदोलन करत होते, मात्र असं काही झालं दिसत नाहीये. अहो, त्यांची आंदोलनं ही खोटीच असतात नेहमी. महाराष्ट्राच्या जनतेला आता समजेल तेव्हा साहेबांच्या घरामध्ये घुसण्यापर्यंत मजल. देखो ऐसा है, अहमदाबाद की घटना, उत्तराखंड की घटना और जो महाराष्ट्र में मावड़ में जो घटना हुई, क्या कहे उसके बारे में. मौत ये किसी को कह के तो आती नहीं है. बुलावा आया है, लोग चले गए, लेकिन ऐसा होना ये दिल को दर्द देने वाला है. कहीं ना कहीं भ्रष्टाचार भी इसमें सामने आता है. फिर मुझे मालूम नहीं ब्रिज कितना पुराना है. मैंने जो ब्रिज देखा है, वहाँ पे जो वीडियो आया है, वो ब्रिज मुझे पुराना सा दिख रहा है. शासन की ये जिम्मेदार, ये नहीं बोलना चाहिए क्योंकि अभी अभी लोग चले गए, लेकिन जिस तरीके से वो लोखंड का है वो ब्रिज, सूक्ष्म नजर हम आज वरिष्ठ पातळीवर चर्चा करू असंही सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहे. पोखरली नाही, एरवी मुंबई तुंबली 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 म्हणून बोंबलत होते. अख्खी मुंबई वाहून गेली. पहिल्या भ्रष्टाचार गेली आहे. एकेकाळी या मुंबईच्या अर्थव्यवस्थेमध्ये 60% मुंबई भाजपचे अध्यक्ष आहे, परंतु सातत्यानं ते मात्र शिवसेना